विकिपीडियाशी संपर्क करून छत्रपती संभाजी महाराजांसंदर्भात असलेला वादग्रस्त मजकूर काढण्यास सांगावं असे आदेश मुख्यमंत्री फडणवीसांनी आयजी सायबरला दिले। छत्रपती संभाजी महाराज आमचे आदर्श आहेत, त्यांच्याबाबतचे असे लेख खपून घेणार नाही असा गंभीर इशाराही फडणवीसांनी दिला। छत्रपती संभाजी महाराजांबाबत वादग्रस्त मजकूर प्रकरणी महाराष्ट्र सायबरने विकिपीडिया फाउंडेशनला नोटीस पाठवली। पत्रातून आक्षेपार्ह मजकूर काढून टाकण्याची विनंती करण्यात आली। संभाजी महाराजांचा इतिहास आजवर चुकीच्या पद्धतीनेच लिहिला गेलाय, मात्र सनातनी मनुवाद्यांनी कायम संभाजी महाराजांना बदनाम केला असा आरोप करत विकिपीडियावरील मजकुराचा जितेंद्र आव्हाडांनी निषेध केला। शिवजयंती सोहळ्यासंदर्भात केंद्राकडून राज्य प्रशासनाला निर्देश देण्यात आले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑनलाईन उपस्थितीत उद्या शिवजयंती उत्सव साजरा केला जाणार आहे। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी बनावट जन्म दाखल्याप्रकरणी अमरावती जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांची भेट घेतली। यापूर्वी सोमय्या यांच्या तक्रारीवरून 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला। तुळजापुरात पकडण्यात आलेल्या एमडी ड्रग्ज प्रकरणाचे धागेदोरे थेट मुंबईपर्यंत असल्याचं चौकशीतून समोर आलंय। या प्रकरणी आणखी 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं। मालेगाव बनावट जन्म दाखले प्रकरणी एसआयटी कडून 19 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर 3000 लोकांना नोटीस पाठवण्यात आली। राज्यात उन्हाचा तडाखा वाढतोय, त्यामुळे दुपारी 1 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत उन्हात फिरणं टाळा असं आवाहन डॉक्टरांनी केलंय। तसंच मसालेदार पदार्थ खाणंही टाळा असा सल्ला डॉक्टरांनी दिला। डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलाने उपोषण मागे घेतलंय। राज्यात एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेण्याची चंद्रहारची मागणी आहे। आमदार रोहित पवार चंद्रहार पाटलांची उपोषणस्थळी भेट घेऊन त्यांनी त्यांचं उपोषण सोडवलंय। मोठ्या प्रमाणात एलईडीच्या माध्यमातून मासेमारी सुरू आहे, त्यामुळे गोवा आणि तामिळनाडूमध्ये महाराष्ट्रातील अनधिकृत मासेमारीवर बारीक लक्ष ठेवलं जाणार आहे, अशी माहिती मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणेंनी दिली आहे। सरकारने रस्त्यांच्या कामाचे पैसे न दिल्यानं कोल्हापुरातील ठेकेदारांनी काम बंद आंदोलन सुरू केलंय। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात थेट डंपरसह घुसून ठेकेदारांनी 630 कोटींची थकवलेली बिलं देण्याची मागणी करत आंदोलन सुरू केलंय। नाशिकमध्ये महायुतीमधील अंतर्गत वाद विकोपाला गेला। अजित पवारांना पेट्रोल टाकून जाळा अशी पोस्ट करणारा शिवसेनेचा कार्यकर्ता संतोष फोकणे याला पोलिसांनी अटक केली। जितेंद्र आव्हाडांचे विश्वासू स्वीय सहाय्यक अभिजित पवार आणि हेमंत वाणी यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय। महेश अहेर प्रकरणात आव्हाडांच्या बाजूने मारहाण करण्यात अभिजित पवारांचा सहभाग होता। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उद्धव ठाकरेंच्या आणखी एका शिलेदाराने जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे। जिल्हा प्रमुख संजय पडते यांनी अंतर्गत गटबाजीला कंटाळून राजीनामा दिला। अंगणवाडी यात्रेनंतर पुढील भूमिका ठरवणार असल्याचं त्यांनी सांगितलं। राज्य सरकारने आमदारांच्या सुरक्षेत कपात केल्यानं शिवसेना आमदार नाराज झाल्याची माहिती सूत्रांची आहे। शिवसेनेच्या अनेक आमदारांना आणि नेत्यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती, मात्र आता कपात करण्यात आलेली आहे। भाजप आणि राष्ट्रवादीच्या आमदार आणि नेत्यांची ही सुरक्षा कमी करण्यात आली आहे। मी काही सुरक्षेच्या गराड्यात जन्मलो नाहीये आणि सुरक्षित राहणारही नाही। सरकारला जेव्हा गरज वाटली तेव्हा सुरक्षा दिली, गरज वाटली तेव्हा सुरक्षा काढली, अशी प्रतिक्रिया आमदार प्रतापराव पाटील चिखलीकरांनी दिली। धुळ्यात सुशी नाल्यासह इतर नाल्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले। काही नागरिकांनी तर थेट घरही बांधली आहेत। दरम्यान पालकमंत्री जयकुमार रावल यांनी नाल्यांवरील अतिक्रमणावर कारवाई करण्याचे आदेश दिले। सांगलीत मध्यरात्री हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी चांगला चोप दिला। यामध्ये 35 जण किरकोळ जखमी झाले। रायगडमध्ये जेएसडब्ल्यू कंपनीच्या विरोधात शेतकरी आक्रमक झालेत। मागण्या मान्य होत नसल्यानं शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली। कांसई ते डोलवी भागातील शेतातून कंपनीची 440 केव्हीची इलेक्ट्रिक वायर गेल्यानं शेतकरी भयभीत झालेत। देवगड तालुक्याच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे संपूर्ण जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचं वेतन रखडले। त्यामुळे देवगड तालुका गट शिक्षणाधिकारी यांची हकालपट्टी करा, अन्यथा ताबडतोब पगार द्या अशी मागणी करत शिक्षक समितीने ठिय्या आंदोलन केलं। अहिल्यानगरच्या आढळगाव इथं अपूर्ण रस्त्याचं काम पूर्ण करण्यासाठी ग्रामस्थांनी उपोषण सुरू केलं। रस्त्याचं काम करणाऱ्या ठेकेदाराने 4 महिन्यांपूर्वी रस्ता खोदून ठेवलाय, तर रस्ता खोदून ठेवल्यामुळे आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला। मलकापूर तालुक्याच्या बेलाड शिवारातील 15 ते 20 शेतकऱ्यांच्या शेतातील शेतमालाला अज्ञाताने आग लावली। दरम्यान आरोपी अजूनही मोकाट असल्यानं संतप्त शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासह पोलीस स्टेशनवर मोर्चा काढत ठिय्या मांडला।
राज्यस्तरीय वन हक्क कर्मचारी संघटनेच्या सदस्यांनी राज्यभरात काम बंद आंदोलन सुरू केलंय। कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध तयार करत तो लागू करण्याची मागणी आंदोलक कर्मचाऱ्यांनी केली आहे। मानधन नको वेतन पाहिजे या मागणीसाठी नांदेडमधील शेकडो अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन केलं। तुटपुंज मानधन सुधारून अंगणवाडी सेविकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा अशी मागणी सेविकांनी केली आहे। अक्कलकोटमधील गट शिक्षणाधिकाऱ्यांविरोधात शिक्षक संघटना आक्रमक झालेल्या आहेत। गट शिक्षणाधिकाऱ्यांनी अधिकारांचा गैरवापर करून 21 प्रतिनियुक्त केल्या, त्यामुळे त्यांच्यासह बीडीओंना निलंबित करा अशी मागणी जी आहे मागणी करत शिक्षक संघटनेने धरणे आंदोलन केलं। साताऱ्यात प्रशिक्षणार्थी तरुणांची जिल्हाधिकारी कार्यालयावर त्यांनी धडक दिलेली आहे। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत पुन्हा कामावर रुजू करून घ्यावं अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली। गोरेगाव दुग्ध वसाहतीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मास्टर प्लॅन तयार करण्यात आलाय। काही दिवसात आरेचा कायापालट झाल्याचं दिसून येईल असा विश्वास दुग्ध विकास आणि अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांनी माहिती देऊ केली आहे। मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या जुन्या जलवाहिन्यांच्या जागी नवीन वाहिन्या टाकण्याची महत्त्वाकांक्षी योजना पालिका प्रशासनाने हाती घेतली। यामध्ये तब्बल नवीन 250 किलोमीटर जलवाहिन्या बसवण्यात येणार असल्याची माहिती आता पालिका प्रशासनाने दिली आहे। जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत 132.75 किलोमीटर रस्त्याचं काँक्रिटीकरण करण्याचं लक्ष्य मुंबई महापालिकेने ठेवलं आहे। हे रस्ते काँक्रिटीकरणासाठी खोदून ठेवल्यामुळे त्यांची कामं पावसाळ्यापूर्वीच पूर्ण करणं गरजेचं आहे। आर्थिक गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाने गेल्या 2 दशकांपासून सुरू असलेल्या मिठी नदीतील गाळ काढण्याच्या प्रकल्पातील कथित अनियमितपणा आणि निधीच्या घोटाळ्याची चौकशी सुरू केली। आतापर्यंत 3 कंत्राटदारांकडे चौकशी करत त्यांचे जबाब नोंदवण्यात आलेले आहेत। उर्वरित कंत्राटदारांनाही लवकरच बोलावून चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। MMRDA कडून ठाण्यात उन्नत मार्गाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे। आनंदनगर ते खारेगाव टोलनाक्या दरम्यान हा मार्ग असणार आहे, त्यामुळे घोडबंदर आणि नाशिक मार्गावर होणारी वाहतूक कोंडीची समस्या दूर होणार आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवे आणि नव्याने तयार झालेल्या मुंबई ट्रान्स हार्बर सी लिंक अर्थात MTHL या दोघांना जोडणाऱ्या 2 एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या उभारणीसाठी पहिलं पाऊल टाकण्यात आले। जवळपास 2 वर्षांनी म्हणजे फेब्रुवारी 2027 मध्ये हे दोन्ही एलिव्हेटेड कॉरिडॉर पुणे मुंबईतील नोकरदार वर्गासाठी लाभदायक ठरतील असं डॉक्टर मुखर्जी यांचं मत आहे। ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रस्ते पाणी टंचाईची समस्या आणि आरोग्य सेवा सुधारण्यावर भर देत असतानाच दुसरीकडे ग्रामीण भागातील 132 ग्रामपंचायतींमधील पाण्याचे स्रोत दूषित असल्याची माहिती समोर आली। त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। नवी मुंबई शहर पिण्याच्या पाण्याच्या बचतीमध्ये देखील आघाडीवर राहावं यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने शहरातील बांधकाम क्षेत्राला आणि उद्योगांना पुनर्प्रक्रिया केलेलंच पाणी वापरणं बंधनकारक केलंय। आयुक्तांच्या निर्णयाला सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद दिला। मुंबईतील बर्फीवाला फ्लायओव्हरशी जोडल्या जाणाऱ्या अंधेरीच्या गोखले पुलाचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे। पावसाळ्यापूर्वी मे महिन्यात गोखले पूल पूर्ण क्षमतेनं सुरू करण्याचा महापालिकेचा मानस आहे, त्यामुळे जोडणीचं काम दिलेल्या मुदतीत पूर्ण करण्याचं आव्हान आहे। मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची नव्याने उभारणी केली जाते। या पुतळ्याचा पायाभरणी समारंभ उद्या पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते होणार आहे। शिवजयंतीनिमित्त मनमाडसह मालेगावात जय्यत तयारी करण्यात आली। यंदा प्रथमच महिलांच्या नेतृत्वात शिवजयंती साजरी केली जाणार आहे। शिवजयंतीच्या निमित्तानं रक्तदान शिबिरासारखे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने जळगावमधील चोपड्यात शिवकालीन वस्तू आणि शस्त्र प्रदर्शन मांडण्यात आले। या प्रदर्शनात शहरासह तालुक्यातून शालेय तसंच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी हजेरी लावली। जपानची राजधानी टोकियोमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा बसवण्यात येणार आहे। पुण्याच्या आम्ही पुणेकर या संस्थेच्या वतीने हा पुतळा बसवला जाणार आहे। यासाठी पुण्यातून थेट जपानला शिवरायांचा पुतळा पाठवला जाईल। शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बुलढाण्याच्या खामगावमध्ये पोलिसांनी रूट मार्च काढला। शिवजयंती निमित्तानं ठिकठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। वेंगुर्ले तालुक्यातील निवती किल्ल्यावर शिवप्रेमींकडून स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आणि किल्ल्यावरील बुरुज, तटबंदी, बालेकिल्ला परिसर स्वच्छ करण्यात आला।
आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज। विधानसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात गेलेल्या माजी नगरसेवकांची घरवापसी झाली। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झालाय। 30 पेक्षा अधिक माजी नगरसेवकांनी पुन्हा एकदा हाती कमळ घेतलंय।